समजा तुम्हाला एखादा आजार झाला किंवा तशी लक्षणं दिसली तर तुम्ही डायरेक्ट ऑपरेशन थिएटरवर जाऊन झोपता का? की आधी इतर साधे उपचार करता की फॅमिली डॉक्टरकडे जाऊन औषधं घेता आणि त्यानंतरही जर आजार आटोक्यात नाही आला तर मग पुढे? तेच इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ गेल्या काही वर्षात कमी होणं, प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकारक होणं म्हणजे विकास, हा निकष आपण गृहीत धरू. आता या निकषानुसार गेल्या काही वर्षात विकास झालेलाच नाही हे उघड सत्य आहे. आणि जास्तीत जास्त कॉन्क्रीट, डांबर सुद्धा चालत नाही, कॉन्क्रीट याचा वापर करणं म्हणजेच विकास हे जणू गणित बांधलं असेल अशी परिस्थिती. पण प्रचंड मोठ्या प्रकल्पात जनतेच्या कराचा पैसा ओतण्यापूर्वी इतर तुलनेने सोपे, स्वस्त व कायदेशीर पर्याय ट्राय केले का? उदाहरणार्थ, रस्त्यावर गर्दी झाली की लगेच फ्लायओव्हरचा प्रोजेक्ट आणतात. त्यामुळे एका ठिकाणची गर्दी किंवा बॉटलनेक पुढे दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतो. पण प्रवासाला लागणारा वेळ कमी होतोय का? प्रवास धीमा आणि असुरक्षित होण्यामागचे पहिल्या क्रमांकाचं कारण बहुधा असेल रस्त्यावरचे खड्डे किंवा निकृष्ट दर्जाचे रस्ते. याच्यावर काय उपाययोजना केली? की प्रत्येक वेळेस तीच कारणं द्यायची. रस्ता बनवायचा, मग फ्लेक्स लावायचे, पुन्हा काही दिवसात रस्ता खराब, पुन्हा दुरुस्ती, पुन्हा टेंडर आणि पुन्हा फ्लेक्स. हेच चक्र चालू राहणार आहे का? बरं, अगदी गल्लीतला रस्ता सुद्धा कॉन्क्रीटचाच पाहिजे हा हट्ट. याचा अर्थ आणि याचे कारण समजतंय का? 21व्या शतकात चंद्रावर यान उतरवलं म्हणत असताना खड्डे न पडणारे रस्ते बांधता येत नाहीत. दुसरं कारण म्हणजे रस्त्यावरचं अतिक्रमण. हे दूर करणं फार खर्चिक आहे का? जिथे ट्रॅफिक जाम होतं त्यावेळी बेशिस्तांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी उभे असतील तर फरक पडेल की नाही? मग असतात का? रस्त्यात सगळीकडे अनधिकृत बॅनर्स आणि फ्लेक्स यांच्यामुळे अडथळे निर्माण होतात, ट्रॅफिक स्लो होतं आणि अपघातही होतात. मग हे फ्लेक्स संपूर्णपणे बंद करणं फार कठीण काम आहे का? सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न करणे, लहान व आरामदायी बसेस सुरू करणं हे मोठ्या प्रोजेक्टच्या 2 ते 5% किमतीत करता येण्यासारखं आहे. आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट रखडतो कसा आणि त्याची किंमत वाढते कशी, तो प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्याला प्राधान्य द्यायचं की त्याच्या आधीच नवीन प्रोजेक्टच्या घोषणेला? बाकी या प्रोजेक्टची गुणवत्ता हा एक स्वतंत्र विषय आहे. आधी हे स्वस्त, सोपे व कायदेशीर पर्याय इम्प्लिमेंट करायचे की फक्त एकामागून एक नवीन प्रोजेक्टची घोषणा? आणि या प्रश्नांसोबत अजून एक गोष्ट, प्रश्न पडणं हे नागरिक असण्याचं लक्षण असतं. प्रश्नांची उत्तरं माहिती पाहिजेत हा अट्टाहास खोटारड्यांचा असतो. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच तर सरकार असतं. विचार करा.